तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे? तुमच्या लाइफ मधला सगळ्यात घाण एक्सपिरियन्स कुठला आहे? की हर कामयाब आदमी के पीछे एक औरत का हात होता है, याच्यावर तुमचं काय मत आहे? तुमच्या लाइफ मधला सगळ्यात मोठा लेसन कुठला शिकला तुम्ही आतापर्यंत? सगळ्यात जास्त एक्सपेन्सिव्ह गोष्ट तुम्ही कुठली आतापर्यंत विकत घेतली? BMW आहे, ऑडी आहे, मर्सिडीज आहे. त्यांना पण वाटतं की आपली पण गर्लफ्रेंड असावं, बॉयफ्रेंड असावं आणि म्हणजे त्यांच्यावर पण माझे वडील मला म्हणायचे, अण्णा माझी मन म्हणायचे, शिवा मी स्वतःला विकेन तर तुला कमी पडू देणार नाही. आणि ट्युशन एरियामध्ये तुमचे 40 हॉस्टेल आहेत, हे खरं आहे का? ते बघा, भारतात सगळ्यात स्वस्त आम्ही RCC मध्ये शिकवतो. माझ्याकडं इन्कम टॅक्सचे लोक आले, मी कशाचा टॅक्स, कोण भरते टॅक्स, आता तरी जगावलं म्हणलं. पण तुम्ही मंथली सॅलरी घेतात का? तुम्हाला जर 22 वर्ष महाग पास्ट मध्ये नेलं आणि तुमच्याकडे हे ऑप्शन नाही की RCC उभा करायचं किंवा शिकवायचं, तर काय केलं असतं तुम्हाला सॅलरी किती? आता हे चांगला प्रश्न आहे. तुम्ही जर एज्युकेशन मिनिस्टर झालात तर पहिलं काम काय करतात? तुमच्या लाईफ मधला सगळ्यात मोठा रिग्रेट कुठला आहे? तर ते काय करतात की जे टॉपर वगैरे आला तर त्याला पैसे देऊन विकत घेतात. तर RCC मध्ये असं काय होतं का? तर या ठिकाणी सरला काही क्वेश्चन विचारणार आहे. मला ट्युशन एरियामध्ये माझं YouTube चॅनल आहे सर, तिथं मला कमेंट्समध्ये प्रश्न येतात की मोटेगावकर सर सोबत व्हिडिओ बनव, असे प्रत्येक व्हिडिओमध्ये 4-5 कमेंट अशा असतातच. तर आज या ठिकाणी मोटेगावकर सर सोबत मी व्हिडिओ बनवत आहे. हृदयाची धडकन वाढलेली आहे पण तरी पण विचारूयात. म्हणजे हे प्रश्न नीट नंतर विचारणार होतो, पण आता सरला टाइम भेटलाय तर आताच आपण विचारूयात. तर तुम्हाला 20 वर्षाच्या आधी कसं वाटत होतं आणि आता कसं वाटतंय RCC ची सुरुवात करायच्या आधी? सर्वप्रथम तुमच्या पूर्ण YouTube चॅनलला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही एवढी चांगली ग्राउंड लेवलची मुलांना माहिती प्रोव्हाइड करत आहेत, तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुम्ही असंच मुलासाठी कार्य करावं हे मी तुम्हाला शुभेच्छा देतो सर्वप्रथम. आणि असं मी ठरवून या फील्डमध्ये आलेलं नाही आहे. ज्यावेळेस मी MSc गोल्ड मेडल झालो, सेट नेट गेट DRDO TIFR बार या सगळ्या एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर मग त्यावेळेस ओपनची भरती बंद होती. आपण काय करावं म्हणून मी चला आता काहीतरी घरून तर एकदा शिकल्यानंतर पैसे घेणं बरोबर नाही म्हणून मी या फील्डमध्ये कोचिंग घ्यायला लागलो. होम ट्युशन घेतो सुरुवातीला, घरी जाऊन शिकवायचो, प्रत्येक विद्यार्थ्या घरी जाऊन शिकवायचं नवीन. खूप स्ट्रगल करून मग पुन्हा मलाच कधी कळलं मुलांनी एवढं प्रेम केलं. कधी मी एका म्हणजे होम ट्युशन सुरू केल्यापासून आज RCC एवढ्या चांगल्या याच्यात आहे. याचं सगळं श्रेय मुलांनी टाकलेला विश्वास, आम्ही केलेले प्रयत्न, मला असं वाटतंय. तर दुसरा एक असा कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन आहे जो की म्हणजे ट्युशन एरियामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये असतोच की हा क्वेश्चन म्हणजे हा जो अफवा आहे काय क्वेश्चन आहे. आणि खूप सारे विद्यार्थ्यांचे कमेंट्समध्ये असे क्वेश्चन असतात की ट्युशन एरियामध्ये जे असतात क्लासेसवाले जे असतात जे मोठाले, तर ते काय करतात की जे टॉपर वगैरे आला तर त्याला पैसे देऊन विकत घेतात. तर RCC मध्ये असं काय होतं का? असं कार्य मी मरेपर्यंत कधीच करणार नाही, कारण मी एक हाडाचा शिक्षक आहे. आता हे मी ह्याचं एक ऑब्झर्वेशन आता मी पाहतोय की काही विद्यार्थी वर्षभर आमच्या क्लासला असतात आणि पुन्हा 1-2 विद्यार्थी कुठे टेस्ट सिरीजला गेलं की त्याचा ते फॉर्म भरून घेतात. त्यामुळे पालक खूप संभ्रम अवस्था आहे. असं पालकांना असं वाटतंय की हा नेमकं कोणत्या क्लासला आहे. तर आम्ही तर आमच्या ऑफिसमध्ये काय करतो, फाईल ठेवतो, हे त्या विद्यार्थ्याचा फोन नंबर आहे, तुम्ही त्यांनाच विचारा तुम्ही कुठं क्लास केला असं सांगतो. कारण ते टेस्ट सिरीजमुळे असं होतंय. पण लातूर अशा गोष्टी थारा देत नाही आणि RCC तर असं कधीच करणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो. कारण हा विद्यार्थ्यांनी उभा केलेला क्लास आहे आणि आणखी मी मागच्या 23 वर्षापासून आणखी मी शिकवतोय. आता हे बघा, एक पहिले 5-10 वर्ष असतात ते माणूस गरजेपुरत करत असतो. एकदा गरज भागली की माणूस पुन्हा शिकवायची गरज नाही असं म्हणतो. पण मी मरेपर्यंत शिकवणार आहे, कारण माझं जीवन मी पॅशनेट करून टाकले केमिस्ट्रीसाठी. कारण मला वाटतं या 23 वर्षात मी काय खाल्लो असेल, काय जगलो असेल, काय जीवन जगलो असेल, मला वाटतं फक्त काय असं पाहिलं की मला फक्त समोरचे केमिस्ट्री आणि कोचिंग हे दिसते मला. असं कधीच करणार नाही. तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन, नीट 2024ची एक्झाम आलेली, काही विद्यार्थी म्हणजे रिपीट राहिले ऑलरेडी, एकाने 2-3 रिपीट केलेत. आता पुढचं त्यांच्या घरच्यांच्या कॅपॅसिटी नाही की रिपीट करणार आहे ती, आणि जर त्याचं MBBS ला सिलेक्शन नाही झालं, BAMS ला पण नाही झालं, तर काय केलं पाहिजे त्याने? मला असं वाटतंय जे आता स्पेशली मी पण खेड्यामधला आहे,
मी पण जिल्हा परिषद शाळेमधून पुढे आलो आहे. तर थोडं आता मी पाहतोय की 10th आपला सिलेबस खूप वेगळा आहे आणि 11th-12thला सिलेबस खूप वेगळा आहे. थोडं मी पाहतोय जेव्हापासून नीट आली 2017-18 की थोडं खेड्यामधले मुलं थोडं बॅक त्यांना रिपीट करावं लागलं. हे मला मी ॲग्री करतो, कारण 10वीपर्यंत सिलेबस त्यांचा एवढा चांगला झालेला नसतो. तर मला वाटतंय एखादी वर्ष विद्यार्थ्यांनी द्यावं, कारण आज प्रत्येक कोचिंगमध्ये स्कॉलरशिप एक्झाम असते. आम्ही सुद्धा आता स्कॉलरशिप एक्झाम दरवर्षी घेतो. मग त्या स्कॉलरशिप एक्झाममधून आपल्याला 100% आपण स्कॉलरशिप घ्यावी. आणि बघा त्या काळामध्ये माझी परिस्थिती नव्हती शिकायची, आणि मी जर समजा माझ्या वडिलांचा विचार केला असता, माझे वडील किती पैसे पुरवू शकत नाहीत असा विचार केला असता, मी शिकू शकलो नसतो. पण माझे वडील मला म्हणायचे, अण्णा माझी म्हणायचे, शिवा मी स्वतःला विकेन तर तुला कमी पडू देणार नाही. आणि प्रत्येक पालक असं म्हणतो. मला वाटतं फक्त मुलांनी त्याचं पॉझिटिव्ह घेऊन आपल्या आपल्या पप्पांचं, आपल्या वडिलांची, जी आहे त्याच्याबद्दल आपण अभ्यास करावा. आपोआप मला असं वाटतंय जे फर्स्ट स्टँडर्डपासून जे आपण आपलं ग्रॅज्युएशन घेऊन जेवढा खर्च करतो ना, ते माणूस जर चांगला डॉक्टर झाला, चांगला टॉप, ते आपल्या एका वर्षाचीच कमाई नाही, एका महिन्यात सुद्धा आपण कमवू शकतो. तेही पॉझिटिव्ह आहे ना. असं नाही की मोठं बनायचं असेल फक्त चोऱ्याच करावं लागतं असं नाही आहे. ते बेस्ट एक्झाम्पल मी आहे. मेहनत, हार्डवर्क, डेडिकेशन सुद्धा माणूस मोठा होऊ शकतो, मला असं वाटतंय. तर आता अजून एक खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असा होता की म्हणजे हे RCC वगैरे तर सगळं तुमचंच आहे, पण तुम्ही मंथली सॅलरी घेतात का? नाही, आता हे कसं आहे, RCC कंपनी आहे. आता मी आहे, माझी मिसेसमध्ये पार्टनर आहे, कारण या गोष्टी सगळ्या प्रोफेशन येतात. पुन्हा एका वयानंतर नाही तर मला पाठवते. पहिल्यांदा जेव्हा मी क्लास सुरू केले तेव्हा माझ्याकडं इन्कम टॅक्सचे लोक आले. मी कशाचा टॅक्स, कोण भरते टॅक्स? आता तरी जगावलं म्हणलं. कधी माहीतच नाही ना आपल्याला अशा गोष्टी, की कारण आपल्या कधी म्हणजे पूर्वजांनी कधी टॅक्स भरला नाही. आपल्याला काही जमीन विकूनच माहिती आहे, कधी घेऊन बी माहीत नाही. असं म्हणजे अशा फॅमिलीतून आपण आलेलो. परंतु पुन्हा एकदा त्या प्रोफेशनमध्ये आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नसते. मी खेड्यामधला आहे, परंतु ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा प्रोफेशनमध्ये आल्या सगळ्या गोष्टी मॅनेज करावं लागतात. आणि सॅलरी तर घ्यावी लागतेच, कारण ते कंपनी थ्रू आपल्याला प्रत्येकालाच जे मॅडम असतील, मी असेल, सगळ्या गोष्टी मॅनेज करावं लागतातच. आणि आता तर काय सगळं ऑनलाईन झालेलं आहे. आता आम्ही तर पुढच्या वर्षी सगळं 100% ऑनलाईनच करून टाकत आहोत. आणि एका आता होतच असते वर्षभर. तुम्हाला सॅलरी किती? आता हे चांगला प्रश्न आहे. कारण आता आमच्याकडे टीचरलाच खूप मोठ्या सॅलरी आहेत. टीचर्सची सॅलरी तर माहीतच असते विद्यार्थ्यांना. नाही, परंतु मला असं वाटतं की मी खरं सांगतो, मी लिटरली आता मी पैसे म्हणून RCC बघत नाही. मी पांडुरंगा साक्षीने सांगतो, मी पैसे म्हणून आता RCC बघत नाही. माझी एक इच्छा असते, बेस्ट टीचर माझ्याकडे टिकले पाहिजेत. माझा हा मेन. मला 1 रुपया मिळेल ना मिळेल, लिटरली मी तुम्हाला सांगतो. म्हणजे पहिलं मी 2000 जो मी स्वतः एकटं असायचं तो एकट्यालाच असायचं. आज RCCमध्ये आम्ही एवढी मोठी टीम आमच्याकडे आहे. जवळपास 1200 सगळे असिस्टंट्स मिळून काम करतात. हे खूप मोठं आहे बेटा. म्हणजे मी जेव्हा एकटं करत होतं त्याच्या मला 25%, 10% मिळत नाही. लिटरली तुम्हाला सांगतो मी. आता लोकांना कसं बघण्यात दृष्टिकोन, पण काय हरकत नाही, मला पांडुरंगानं दिले, मी नाही म्हणणार नाही. परंतु सध्या त्या भावने तुम्ही बघत नाही. लिटरली सांगतो मला. मी सध्या माझं एकच काम असतंय, आलेला प्रत्येक विद्यार्थी जो आमच्या RCCमध्ये येतो त्याला यश मिळालं पाहिजे, तो असा मस्त चमकला पाहिजे, त्याच्या घरामध्ये असं लख्ख प्रकाश झाला पाहिजे, ही भावना मी ठेवतो लिटरली. आणि ट्युशन एरियामध्ये तुमचे 40 हॉस्टेल आहेत, हे खरं आहे का? अरे बापरे, हे कसं झालं माहिती आहे का? मी हाडामासा शिक्षक आहे. लिटरली मी आणखी शिकवतो, म्हणजे आणखी मुलाच्या संपर्कात जेवढे जास्त राहायचा प्रयत्न करतो. तर आमचे हॉस्टेल आहेत फक्त 4. ते मागच्या 2च होते, आता 2. पण बाहेर एवढे रूमर्स केले लोकांनी की मोठ्या वगैरे सरकडे 40 हॉस्टेल्स आहेत. मग ते आपल्या हॉस्टेलला कसे मुलं पाठवतील, मग त्यांना ते विरोधक करणं, त्यांना ते हे एजंट बनवणं. तर आता ते पार्ट ऑफ हे झाला. परंतु आमचे 4च हॉस्टेल आहेत. आता याच्यापेक्षा मी सांभाळू शकत नाही. आणि किती माझ्याकडे बघा, जवळपास म्हणजे आमच्याकडे 500 मुलं राहतात, 500-550 मुलं राहतात. तर आमच्याकडे जवळपास 26 बॅचेस आम्ही घेतो. तर मला सांगा, आम्ही ते आमचे जेवढे बॅच 2 बॅचची पण व्यवस्था करू शकत नाही. हे सगळं आहे. आमचे 40 हॉस्टेल नाही आहेत. आणि दुसरा काही क्वेश्चन आहेत, लातूरमध्ये आल्यानंतर जे 90% विद्यार्थी आहेत ते नीट क्रॅक करू शकत नाहीत, हे खरं आहे काय? नाही, हे चुकीचं आहे. लातूरमध्ये 25% रिझल्ट येतो. तुम्ही आमच्या चरक्यामध्ये या, स्पेशल माझ्या खेड्यातल्या बॅच सांगतो तुम्हाला. तुम्ही आमची एक्झाम, आमचा पॅटर्न, आमच्या प्रत्येक संडेची एक्झाम, तुम्ही आमच्या पॅटर्नमध्ये या. जर तुम्ही नापास झालात ना, मला तुम्ही कुठेही पकडा. तुम्हाला 10वीला 50% मार्क असू द्या, 60% मार्क असू द्या, मी तुम्हाला 100% त्या लेवलपर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकतो. जर तुम्ही आता मग डायव्हर्ट व्हायला लागलात, डिस्टर्ब व्हायला लागलात, समजा तुम्ही बाहेर मित्रासंग फिरायला लागलात, तुमचं कसं, मला वाटतं बघा, 11th-12th मध्ये मुलांनी कसं जगलं पाहिजे? क्लास, घर,
DSP, क्लास, घर, DSP. मित्राचे नाव माहीत नाहीत, आईवडिलाचं नाव माहीत नाही, माझं जीवन फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. मला हे जे मुलं फक्त 2 वर्ष करा यार, मला 70-80 वर्ष खूप मस्त जीवन जगा असं मला वाटतं. हे 2 वर्ष हे जे करेल ना, मी कित्येक तुम्हाला मी असे नावं लिहून देतो तुम्हाला, यादी तुम्हाला मी, ज्या मुलांचं म्हणजे अक्षरशः घरी खायला नाही, ज्या मुलांच्या घरी इतकी परिस्थिती गरीब आईवडील रोजानं करतात, त्या मुलीचे आईवडील त्या आईवडील वाटत बी नव्हतं, ते मुलं डॉक्टर झालेत, ते टॉप इंजिनियर झालेत. हे फक्त आमच्यातून पॅटर्नमध्ये यायला पाहिजे. लातूर पॅटर्न, मेहनत 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 मेहनत. मुलं इथं आले की सुरुवातीला करतात, 1-2 टॉपिक वीक होतात, कोणता मित्र वाईट मिळतो, मग डायव्हर्ट होतात. हे केलं, हे जर टाळता आलं तर मी तुम्हाला 100% आशा देतो. आताही बघा, लातूरचा सक्सेस रेशो 25% आहे, कोट्याचा रेशो 2% पण नाही आहे त्या संख्येच्या मनानं. आणि आपले कोणते मुलं आहेत, आमचे आडनाव बघा, आमचे मुलं सामान्य शेतकऱ्याची मुलं, गरिबाची मुलं, मजुराची, ते कोट्याचे आडनाव बघा त्यांचे, ते इंडस्ट्रीची मुलं आहेत. मला इथं आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतंय. म्हणजे विद्यार्थ्यांनी फायनान्शियल कंडिशन बघून लातूरला आलं पाहिजे का थोडंफार मॅनेज करून आलंच पाहिजे? मला वाटतंय बघा, भारतात सगळ्यात स्वस्त आम्ही RCC मध्ये शिकवतो. मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवू शकतो. बघा इथं जो ऑनलाईनमध्ये एक क्लास आहे, नाव घेत नाही त्या क्लासचं, जो क्लास एवढा मोठा क्लास आहे, जो 2,000 मध्ये शिकवायचे, 3,000 मध्ये शिकवायचे, ते पण ऑफलाईनमध्ये 80,000 फीस घेतात, 1,20,000 फीस घेतात. आमच्या शेजारीच आहेत आणि 1,20,000 फीस घेतात. पण आम्ही RCC आज आम्ही 75,000 म्हणतो, पण स्कॉलरशिप देऊन 55, 45, 40, 30, 25,000 इथपर्यंत आम्ही मुलांना फीस कमी घेतो. आणि जवळपास आम्ही जे नॅशनल लेवलचे क्लास आहे यांच्या डबल आम्ही स्टडी मटेरियल देतो. हे तुम्ही मला मुलांना विचारा, आमचे पेपर्स बघा, आम्ही किती स्टडी मटेरियल दिलं, आम्ही किती नोट्स दिल्या. मी एवढं तुम्हाला गॅरंटी सांगू शकतो, RCC पूर्ण एज्युकेशन सिस्टमवर काम करतो. मी प्रत्येक वेळेस विचार करतो, माझा मुलगा असता तर मी काय काय केलं असतो, माझ्या मुलाला मी काय काय दिलं असतं, मी ते सगळं मुलाला द्यायचा प्रयत्न करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुमच्या लाईफ मधला सगळ्यात मोठा रिग्रेट कुठला आहे? कुठली असं तुम्हाला वाटतं हे नव्हतं व्हायला पाहिजे किंवा हे करायला नव्हतं पाहिजे? मला एकच वाटतंय की मी जरी कोचिंग क्षेत्रामध्ये काम करत असलं तर मला असं वाटतंय की याचं उत्तर रिग्रेट तर मला आणखी असं कधी आलंच नाही की मी म्हणजे कारण या क्षेत्रामध्ये मी आलो, मला परमनंट जॉब पण लागला होता म्हणजे माझ्या लाईफबद्दल, आणि मला असं रिग्रेट वगैरे काही नाही, कधी झालं नाही आणखी. म्हणजे असं तुमच्या लाईफ मधला सगळ्यात मोठा लेसन कुठला शिकला तुम्ही आतापर्यंत? म्हणजे असं कुठली गोष्ट तुम्हाला वाटते की जीवन हेच आहे? मला वाटते प्रामाणिकपणे, सातत्यानं कष्ट करणं आणि फोकसफुली करणं. माझं काम मी काय आहे, मी केमिस्ट्री शिकू शकतो, मी तेच करायला पाहिजे. मी 10 ठिकाणी मी बिल्डर व्हायला नाही पाहिजे, मी बाकीच्या गोष्टी करायला नाही पाहिजे. माझं काम काय आहे की मी केमिस्ट्री शिकवतो, मी तेच करायला पाहिजे मरेपर्यंत. मी विद्यार्थ्यांना पण तुमच्या माध्यमातून हे सांगू शकतो, एकच गोष्ट निवडा, जीवाचं राहण करा. अपयश आलं तर मला सांगा, जीवनात कधी अपयश येणार नाही. जर तुम्ही 10 गोष्टी करत राहाल तुम्हाला मग यश कधी येणार नाही. पैसा जास्त इम्पॉर्टंट आहे का हेल्थ? मला असं वाटतं हेल्थ जर चांगली असेल तर आपण खूप कुठेही पैसा कमवू शकतो. आणि फक्त हेल्थ आणि प्रामाणिकपणे, हेल्थ खूप महत्त्वाचे, का ते असेल तरच आपण चांगलं करू. नाही आपण पाहिलं नाही का, तो मोठा जे ह्याच्यामध्ये का शेअर मार्केटमध्ये काम करायचे, नाही त्याच्यापेक्षा आत्ता जे मागं एक्सपायर झाले काय म्हणजे झुंझुनवालाजी, त्यांचं मी ऐकलं की त्यांनी त्या पळण्याच्या हेल्थकडे लक्ष दिले. मी माझे सकाळचे 1.5 तास कुछ भी हो जाए, मी सकाळी 5:30ला उठतो, मी ग्राउंडवर जातो, मस्त मित्रासंग एन्जॉय करतो. मी हे 1.5 तास म्हणजे खरंच तो वेळ आपण आपल्या हेल्थसाठी द्यायला पाहिजे मला असं वाटतं. तुम्हाला जर 22 वर्ष महाग पास्ट मध्ये नेलं आणि तुमच्याकडे हे ऑप्शन नाही की RCC उभा करायचं किंवा शिकवायचं, तर काय केलं असतं तुम्ही? मी 100% सायंटिस्ट झालो असतो. सायंटिस्ट? कारण मी भारतातली एक बी एक्झाम नापास नाही ना. मी MSc केमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट आहे, नेट, सेट, गेट, DRDO, TIFR, बार्क. मी नेटमध्ये पूर्ण भारतात पहिल्या 10 मध्ये आलतो. आणि मला त्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप होती, NCL नॅशनल केमिकल लॅब पुणे. इथं मी सायंटिस्ट झालो असतो. आमचे आदरणीय उमरग्याचे प्राचार्य डॉक्टर गरुड सर म्हणतात की त्यांनी माझ्याला काय स्पार्क बघितलं होतं. मला असं म्हणतात की भारत एका खूप मोठ्या सायंटिस्टला मुकला, म्हणजे मला असं म्हणतात ते. म्हणजे मी जे त्यांच्या अंडर मी ते प्राचार्य होते, मी तिथे शिकवायचो, मुलांना प्रॅक्टिकल करून घ्यायचो. मी प्रॅक्टिकल माझी स्वतः स्कीम वापरायचो त्यावेळेस शिकवत असताना. तर मला असं वाटतं मी सायंटिस्ट झालो असतो 100%. तुमच्या लाईफ मध्ये अशी कुठली गोष्ट आहे जी सगळ्यात जास्त एक्सपेन्सिव्ह गोष्ट तुम्ही कुठली आतापर्यंत विकत घेतली? मी माझ्या जीवनामध्ये तर म्हणजे असं मी जास्त घर वगैरे असं काय विकत घेतलं? मी आणखी तुम्हाला खोटं वाटेल, मी आणखी फ्लॅटमध्ये राहतो. जो फ्लॅट एक उडी मारला की संपतो.
आणि ते बी कसं आहे, माझ्या बहिणी सगळ्यात आम्ही गरीब फॅमिलीमधली बहिणी माझी म्हणजे माझी म्हणायची बहीण मला, हे शिवा इथं खूप तुला सेफ आहे, इथंच राहा, इथंच खूप छान आहे, आता मी घर बांधतोय. आणि असं कधी या गोष्टी मोह नाही झाला. ठीक आहे, माझी बायको म्हणते, कारण मला म्हणते कपडे तुम्ही चांगले चांगले घेत जावा, कारण ते माझा ते प्रवास एज्युकेशन लाईफमध्ये, कारण मला BSc असताना 2 कपडे असायचे, MSc असताना मी पहिला आलो पण मला चांगलं शर्ट नव्हतं. आज माझा फोटो माझ्या ऑफिसमध्ये आहे, तर ते जे माझं शर्ट आहे ते माझ्या रूम पार्टनरचं आहे. म्हणजे त्यावेळेस मी गोल्ड मेडल गेल्या ज्या कुलगुरूच्या हस्ते मला मिळालं, त्यावेळेस मग शर्ट माझ्या अंगावर नव्हतं चांगलं. तर एक्सपेन्स मला वाटते ते इट इज नॉट लाईफ. बघा, BMW आहे, ऑडी आहे, मर्सिडीज आहे, म्हणजे हे काय लाईफ नाही आहे. मला वाटतं सगळ्यात बेस्ट लाईफ काय, आपल्या आईवडील ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांना आनंदी ठेवणं, जे बायकोनं आपल्यासाठी ती बिचारीचं घर सोडून आपल्यासोबत राहते तिला आनंदी ठेवणं, जी आपण व्यवसाय करतो तिथं प्रामाणिकपणे कष्ट करत राहणं, त्यांना समाधान करणं, म्हणजे मला वाटते सक्सेस अकॉर्डिंग टू माय व्ह्यू. मग हे जर तुम्ही 3 गोष्टी सांभाळत गेलात तर पैसा येत राहतो, यश मिळत राहतंय. प्रामाणिकपणे करायला पाहिजे, मात्र लोकांना दाखवायसाठी नाही, आपल्याला आपल्या आत्म्यातून असं करायला पाहिजे गोष्टी, असं मला वाटतं. सरला आता जरा जेनझी क्वेश्चन विचारूयात, कारण विद्यार्थी पण आता सगळे यंग असतात. तर हु इज युअर बेस्ट फ्रेंड? तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे? जसं एज्युकेशन जेव्हा मी ह्या प्रोफेशन फील्डमध्ये आलो तेव्हापासून तर केमिस्ट्रीच. त्याच्या आधी माझा मित्र वीरेंद्र होंडराव, असा आमचा एक शिवराम खडके, आम्ही चांगले मित्र होतो आम्ही. आज ते सगळे चांगल्या ठिकाणी आहेत. तुमच्या लाईफ मधला सगळ्यात घाण एक्सपिरियन्स कुठला आहे? मला असं वाटतं, मी BScला पहिला आलतो आणि MScला ज्यावेळेस मी नांदेडला गेलो आणि तिथं मी सारखं आजारी पडायचो, आणि त्या आजारी पडण्यामध्ये माझं फर्स्ट इयरला 4 MScला पेपर असतात, त्यातला एकच पेपर मला निघालता मला. मग ते मी कधी विसरू शकणार नाही. म्हणजे मी खूप खचलो होतो त्यावेळेस. आणि त्या आदरणीय डॉक्टर गुरव सर, त्याच्या शेजारी माझी रूम होती आणि आम्ही मिळून जायचो. सर मला म्हणायचे तू हुशार आहेस. मी सरांना सांगायचो नाही की मी नापास झालो आहे, मला ETKT लागली आहे. आणि मला वाटतं ते म्हणजे जीवनात जर मला त्यावेळेस गुरव सर भेटले नसते, मला त्यांनी म्हणजे चांगलं मला हे केलं नसतं, मला सपोर्ट केला नसता, तर मला वाटतं मी घडलो बी नसतो. तुमचं रोल मॉडेल कोण आहे? मला वाटतंय मी कधी असं रोल मॉडेल म्हणून मी असं कधी कुणाकडे असं एवढं बघितलं नाही आत्तापर्यंत. पण मला वाटतं की माझ्या वडिलांसारखं जीवन आपण जगायला पाहिजे. कारण माझे वडील खूप आम्ही जरी मला वाटतं मी फक्त त्यांच्या 1% हुशार नसेल, किती हुशार आहेत. त्यांचं बोलणं, त्यांचे विचार खूप भारी माझ्या वडिलांचे. आणि कधी मला काही विद्यार्थी मला भेटतात आमच्या क्लासमध्ये, 11वीचा मुलगा असतो, पण मला त्या मुलाकडे पाहिलं की इतकं मला एनर्जी येते, अरे यार वाटतं ह्याच्या आईवडिलांनी किती मोठे संस्कार लावले, किती छान राहतं हे मुलगा. मी त्यांच्याकडून शिकत असतो मुलाकडनं. यार आपल्याला का त्या काळात या गोष्टी कळाल्या नाहीत, एवढं लहान असतो या गोष्टी कळतात. मी खरंच त्या कधी मुलांच्या त्या गुणाला पण कधी रोल मॉडेल मानतो, असं मला वाटतं. आता एक लाईन आहे की हर कामयाब आदमी के पीछे एक औरत का हात होता है, याच्यावर तुमचं काय मत आहे? बापरे, माझ्या बायकोचा तर 100 नाही 200% तिचा जात आहे. मी 100 नाही 200% म्हणतोय, कारण माझी बायको येण्याच्या आधी माझं घर कुडाचं होतं लिटरली, आणि आज मी महालात राहतोय, म्हणजे एकदम सुखी महालामध्ये. मला लिटरसी तिच्याशिवाय तर मला वाटते जरी माझ्या आईवडिलांचा खूप मोठा मला शिकवलं मला, पण माझं जे पुढचं जे लाईफ आहे ते आज जे काही आहे त्यात म्हणजे 80% तर मला तिचाच खूप वाटा आहे. कारण ती पूर्ण इतकं चांगल्या प्रकारे मॅनेज करते, सगळ्या मला सपोर्ट करत राहते, कधी कुठलं मला टेन्शन येऊ देत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात माझ्या आईवडिलांना चांगलं सांभाळते, मुलांना चांगलं सांभाळते, माझ्या बहिणी सगळ्याला घेऊन चालते, आणि हे म्हणजे सगळं फॅमिलीला ते करते. त्यामुळे पूर्ण फोकस माझ्या केमिस्ट्रीवर करू शकतो. खूप म्हणजे ते शब्दात आजकाल कसं लोक एखाद्या बायकोबद्दल बोललं की लोक हसतात, पण मला वाटतं की जी बिचारी आपल्यासाठी घर सोडून येते, आपलं सर्वस्व अर्पण करते, पुन्हा आपल्या आईवडिलांचं नाव बदलून आपलं नाव लावते, मला वाटतं ती आपल्यासाठी देवीच आहे. घरामध्ये ज्या घरामध्ये आईचा आदर आहे, बहिणीचा आदर आहे, बायकोचा आदर आहे, त्याच घरात लक्ष्मी आणते. मी वाटते मी सगळंच भोगतोय. मी खूप माझ्या घरी लक्ष्मी काय, तर या 3 गोष्टीला मी खूप मानतो. माझ्या आईला मानतो, माझ्या बायकोला मानतो, माझ्या बहिणीला तर खूप मानतो. त्याची घरात लक्ष्मी मला वाटतं. असं तुम्ही आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये ऍडमिशन दिलेलं आहे? बापरे, अनकाउंटेबल. मी जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं, आता एक आपले तुम्हाला माहीत असेल बायोलॉजी सुरेश सर आहेत, त्यांना मला आठवतं ते माझे पहिले विद्यार्थी बायोलॉजी क्लास घेतात, त्यात RC त्यांनी जॉईन केलं, तर ते माझे पहिले विद्यार्थी. मला आठवते माझ्याकडे काहीच नव्हतं, मी सायकलवर शिकवायचो, आणि ते मला भेटले, सर मी गरीब आहे, मला शिकवता का?
आता माझ्याकडे बी काही नव्हतं, तरी मी म्हणलं त्याला ठीक आहे बस जाऊ, काही प्रॉब्लेम नाही. मी अक्षरशः गावाकडे माझ्या आईनं मला पहिल्यांदा ट्युशन घेत असताना चवळ आईच्या हाताने मला शिवून दिलं. म्हणजे आईने चवळ, मी चवळ गावाकडून आणलं होतं, म्हणजे सतरंजी घ्यायला पण पैसे नसायचे. आणि त्या 2-4 मुलं, त्या 2-4 मुलामध्ये मी, म्हणजे मला असं वाटायचं की आता कसं असतं प्रोफेशन पडल्यानंतर तुम्ही ज्या कलरचा चष्मा घालता त्या कलरचा मोठ्यावर दिसतो. पण मला असं वाटतं की मी खूप साऱ्या मुलांना मदत केली. समजा मुलं मला भेटतील, समजा पहिल्यांदा म्हणतो मी कसं ज्याला पहिल्यांदा कसं तुलाच का करायचं त्याला असं म्हणतो पहिल्यांदा मी. आणि पुन्हा ते मुलगा त्याची गरज कळते, मला 1-2दा भेटतो ते मुलगा, ती गरज कळाली मग त्याला सोडत नाही. मी म्हणतो तुम्हाला रिझल्ट दे, आम्ही तुला 100% मदत करू. आज RCC खूप साऱ्या मुलांची फीस पण आम्ही भरतो, पण आम्ही सांगत नाही. कारण आपण मला वाटतं कुठेतरी जाऊन दुसरं दान करण्यापेक्षा ज्या क्षेत्रात आपण काम करतो तिथं मदत करत राहणं म्हणजेच सर्वस्व, मला असं वाटतंय. ह्याने आता एक क्वेश्चन दिला, तुम्ही जर एज्युकेशन मिनिस्टर झालात तर पहिलं काम काय करतात? बापरे, खूप चांगला प्रश्न आहे. मी पहिलं काम करेल, मी आधी सगळं जे आंध्रामध्ये राबवते ना ते इथं आणायचा प्रयत्न करेन मी. कारण का सांगतो मी तुम्हाला, तिथं आम्ही जे आता जे आयोनिक इक्विलिब्रियम टॉपिक आहे, स्ट्रक्चर ऑफ, त्यांचं आम्ही 7वीत पुस्तक वापरतो. म्हणजे ह्याने काय केलं, 7वी 8वी 9वी 10वी मध्येच सगळं IIT आणि नीटचा सगळा सिलेबस कव्हर केला. आज बघा ना, भारतात तुम्ही 100 मुलं जर काढले IITला रँकर असतील तर त्यातले 60% मुलं आंध्र स्टेटचे आहेत. ह्याच्या मागं आपण हुशार नाही आहेत का? खूप हुशार आपले मुलं सुद्धा, पण आपल्याकडे 10वीपर्यंत खूपच वीक सिलेबस आहे. कधी गव्हर्नमेंटला समजावं, शासन आम्हाला मोठा प्रश्न पडतोय. अरे बा, 1 नेशन 1 एक्झाम म्हणता, तर 1 नेशन 1 सिलेबस ठेवा 1 to 12th पर्यंत. आमचे लेकरं लई खतरनाक आहेत आमचे. आपले महाराष्ट्रीयन लोक साधे लोक नाही आहेत. एकदा आपण जर पेटलो कुणाला ऐकत नाहीत. आपल्याकडे सिलेबस खूप 10th पर्यंत वीक असल्यामुळं असा हा मोठा प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की मी पहिलं काम ते करेन की 1 सिलेबस, आणि 8वी 9वी 10वी मध्येच आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना कसं IITचं सगळं बेसिक फाउंडेशन होईल. म्हणजे बेसिक, कारण मी पाहतोय 2017च्या नंतर माझ्या रेणापूर तालुक्यातल्या मुलांना मी फीस घेत नाही. रेणापूर तालुक्यातल्या मुलांना तर, कारण मी ज्या मातीत वाढलो ती उपकार म्हणून. तंड्यातले मला एकाला आज तंड्यातले मी डॉक्टर घडवलेत, इंजिनियर घडवलेत, कुणालाही मी फीस घेतली नाही आमच्या म्हणजे गावामधून. तर मी पहिलं काम करेन की फाउंडेशन, मी पाहतो की 17 नंतर मुलं काय होतात की ज्यांचं फाउंडेशन त्या मुलाचा पहिल्या प्रयत्न रिझल्ट येऊ लागला. खेड्यातल्या मुलांना थोडा वेळ लागला. पहिला आमच्या रेणापूरचे 7-8 डॉक्टर व्हायचे हो, पण आजकाल 1-2 सुद्धा अवघड चाललंय खेड्यामधल्या मुलांना. का बरं असं व्हायला लागले? कारण 10वीपर्यंत खूप वीक आहे, आणि 11वी आले की लगेच सिलेबस वाचतंय. 10वीपर्यंत ते कॉप्या केलं पोरग, किंवा थोडं अभ्यास केला असेल, इथं वाच सिलेबस आहे, विद्यार्थी डिस्टर्ब होऊन चाललाय. विद्यार्थ्यांनी म्हणजे 7वी 8वी पासून फाउंडेशन केलं पाहिजे का, म्हणजे डायरेक्ट 11वी 12वीला नीटचा अभ्यास? फाउंडेशनचा उपयोग काय आहे? मी काय म्हणतो, विद्यार्थ्याला कुठं जरी असलं तरी आता सध्या यूट्यूबच्या माध्यमातून खूप म्हणजे आपण नॉलेज घेऊ शकतो. खेड्यामध्ये जरी असेल तरी मला वाटतं पहिल्यापासून फाउंडेशन करणं मस्त आहे. बघा आता जे IIT JEE नीटमध्ये एम्स कॉलेज मिळायचे असतील, तुम्हाला जर चांगली टॉप कॉलेज मिळायचे असेल, तुम्हाला फाउंडेशन करावं लागेल. किती जरी पेपर अवघड आला तर मेरिट कमी होत नाहीये. याचा अर्थ काय आहे की जे मुलं तुम्ही 11वी 12वीला डायरेक्ट अभ्यासाला लागता, पुन्हा काही मुलं 8वीपासून अभ्यासाला लागतात. मी म्हणत नाही हे होणार नाही, पण तुम्हाला तशी ताकद पुन्हा लावावं लागेल. तर तुम्ही पहिल्यापासून अभ्यास करावा. अभ्यासच असं एक साधन आहे, शिक्षण असं साधन आहे जे आपल्या जीवनामध्ये क्रांती करू शकते. बाकी काहीच का. कोण मोठे वगैरे मला सांगा, मी MSc म्हशीवर फिरतो, म्हशीवर लिटरली म्हशी राखल्यात MScला असताना. आज मी कारमध्ये फिरतोय. आज एवढा जन लख प्रकाश झाला. असे किती उदाहरण तुम्हाला सांगतोय मी, किती लोक आहेत असे. हे सगळं कशामुळे झालंय? शिक्षणामुळे. हे विद्यार्थ्यांनी आपल्या डोक्यात बिंबवलं पाहिजे. शिक्षण शिक्षण शिक्षण, गरिबी दूर करण्याचे एकमेव हत्यार म्हणजे शिक्षण. जीवनात उंच भरारी घेण्याचं हत्यार म्हणजे शिक्षण. हे कळलं की माणूस गरीब मरतच नाही. ट्युशन एरियामध्ये गावाकडचे विद्यार्थी येतात, मुलं वगैरे, आणि त्यांना इथं आल्यानंतर काही विद्यार्थी असतात ज्यांची गर्लफ्रेंड असते, बॉयफ्रेंड असतो. मग ते काय करते, त्यांच्याकडनं इन्फ्लुएन्स होतात, आणि त्यांना पण वाटतं की आपली पण गर्लफ्रेंड असावं, बॉयफ्रेंड असावं, आणि म्हणजे त्यांच्यावर